नमस्कार. आम्ही दोघंच्या या भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, कुठलाही कलाकार लहानपणापासून काम करत असताना तो कधी ना कधी काही ना काहीतरी कॉपी करतो. अशाच पद्धतीनं जेव्हा काम करत करत तो मोठा होतो त्याची एक शैली निर्माण होते. जे जे नामवंत कलाकार आपल्याला दिसतात त्या सगळ्यांच्या शैलीला एक इतिहास आहे आणि ज्या असंख्य कलाकृती निर्माण झालेल्या आहेत त्या सगळ्यांच्या मागे पण एक परंपरा आहे. तर यातनं असा प्रश्न उद्भवतो की प्रत्येकजण जर काही ना काही बघून करतोय सुरुवातीला, तर ओरिजिनॅलिटी नक्की सुरू कुठे होते? आपल्या मनामध्ये ज्यावेळेला एखादी कलाकृती बनवावी असा मनामध्ये विचार येतो तर त्यावेळेला आपण त्या प्रोसेसचा आनंद घेत असतो. आपल्याला ते करताना बरं वाटतं, छान वाटतं, म्हणून आपण त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये रमतो. कुठल्याही कलेच्या बाबतीमध्ये ओरिजिनॅलिटी हे एक प्रकारचं गैरसमजच आहे. कारण कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींचा नेहमी प्रभाव हा कुठल्याही कलाकृतीवरती असतोच. अगदी आपण जर बघितलं रेनेसान्स काळातली जर चित्र बघितली तर त्याच्यामध्ये रोमन आणि ग्रीक स्टॅच्यूजवरून त्यांनी अभ्यास करून चित्र काढलेली आहे. आपण इम्प्रेशनिस्ट चित्रकारांनी काढलेली चित्र पाहिली तर त्याच्यामध्ये क्लासिकल पिरियडमधल्या चित्रांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यातून त्यांना वेगळी वाट दिसली. आणि पुढे गेल्यानंतर नवचित्रकलेच्या युगामध्ये पाब्लो पिकासोने तर आफ्रिकन मास्क जे काही पारंपरिक होते, आफ्रिकन शैलीवरती आधारित होते, तर त्याच्यातून प्रेरणा घेऊन त्याचा आपल्या कलाकृतीमध्ये वापर केला. कुठं ना कुठं तरी त्याची मुळं आपल्याला मागच्या पिढीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आजच्या मॉडर्न युगामध्ये ओरिजिनॅलिटीला एक वेगळं परिमाण आलेलं आहे की त्याचं महत्त्व असतं असं एक वातावरण तयार झालेलं आहे. पण पूर्वी लोक ज्या वेळेला या कलेमध्ये काम करायचे तर त्यावेळेला त्यांच्या देखील याला फारसं महत्त्व असायचं नाही. ते फक्त एवढाच विचार करायचे की आपण जे करतोय ते आपण प्रामाणिकपणाने करायचं, आपल्या कामामध्ये एक्सलन्स असावं, कौशल्य असावं, स्किलफुल्ली काम व्हावं, एका कामापेक्षा दुसरं काम अधिक सरस असावं. मॉडर्न टाइम्समध्ये ज्या वेळेला आपण कला आणि अर्थकारण या दोन्हीचा आपण विचार करायला लागलो तर त्यावेळेला कुठंतरी एक्सक्लुझिव्हिटी आणि मग त्याचा प्राइसिंगशी संबंध, त्याचा ब्रँडिंगशी संबंध असा आल्या कारणाने त्याच्याकडे असं बघण्याची सुरुवात झाली. इथे आपल्याला प्रभाव आणि अनुकरण अशा दोन गोष्टी दिसतात. अनुकरण म्हणजे एखादी गोष्ट मला आहे तशी करायची आहे किंवा माझं काम मला या आर्टिस्टसारखं करायचं आहे, त्याच्यासारखं दिसायला हवं आहे, हे झालं अनुकरण. पण प्रभाव समजून घेताना दुसऱ्या चित्रकाराचं चित्र जेव्हा एखादा चित्रकार बघतो किंवा त्याचा अभ्यास करतो त्यावेळेला पहिलं म्हणजे तो आर्टिस्ट काय बघतोय, त्यांनी काय अभ्यास केला आहे आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तो कुठल्या प्रसंगांमधून गेलाय. केवळ अनुकरण तुम्हाला कलाकार म्हणून पुढे नेत नाही. हा तुमचं तंत्र विकसित होतं, पण पुढे जाऊन अनुकरणापेक्षा सुद्धा अनुसरण महत्वाचं आहे. अनुसरण म्हणजे तू जसं म्हणालास की त्या वाटेनी जाणं. एखाद्याच्या वाट्यावरून अनेक जण जातात तर प्रत्येकाला काहीतरी वेगळं वेगळं मिळत असतं. जसं प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि त्यामुळे आपोआपच जे पाहिलं जातं ते त्याच्या कलाकृतीमध्ये येतं. म्हणजे दोन चित्रकारांना आपण समोर ठेवलं, त्या दोघांना एकत्र काम करायला सांगितलं, एकाच माध्यमात करायला सांगितलं, एकाच सब्जेक्टवर करायला सांगितलं, तरी शेवटी त्या दोघांचे आर्टवर्क्स आपल्याला वेगवेगळे दिसतील. ह्याचं कारण म्हणजे नो टू ह्युमन एक्सपिरियन्सेस आर द सेम हे आपल्याला दिसतं. इथेच ओरिजिनॅलिटी आहे. येस. आणि आता आपण बऱ्याचदा बघतो की समुद्र किनाऱ्यावरती ज्या वेळेला सूर्यास्ताचे सगळे लोक फोटो काढत असतात. आतापर्यंत अनेक फोटोग्राफर्सनी फोटो काढलेले आहेत, तर त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये असा विचार येत नाही की आपण याच्यामध्ये काय वेगळं करणार आहोत. म्हणजे सूर्यास्ताचे इतके फोटो आतापर्यंत काढलेले आहेत, त्याच्यात आपण काय वेगळं करणार आहोत. पण कुठंतरी त्या क्षणी त्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की ज्या सूर्यास्ताला मी स्वतः विटनेस करतोय तर तो माझ्या संग्रही असावा किंवा एक मेमरी म्हणून माझ्याकडे असावा. तर तिथे सूर्यास्ताचा फोटो हा काही कलाकृती म्हणून असावा असं त्याच्यावर ध्यानीमनी पण नसतं. विषय एकसारखा जरी असला तरी सुद्धा कुठेतरी त्या माणसाच्या स्वतःच्या आयुष्याशी निगडीत ती गोष्ट असल्या कारणाने त्याला ती जपावीशी वाटते. एखाद्या आर्ट गॅलरीमध्ये जेव्हा एक सामान्य रसिक जातो त्यावेळेला तो रॅन्डम कुठल्या तरी चित्रासमोर उभा राहतो आणि त्याला प्रश्न पडतो की हे मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, म्हणजे सिमिलॅरिटीज. तर इथे त्या आर्टिस्टनी कुठल्या इंटेन्शननी तो आर्टवर्क केलाय हे रसिकाला समजेलच असं नाही. त्यासाठी तो आर्टवर्क अजून शांतपणे नीट समजून घ्यायची गरज भासेल. आणि म्हणूनच
एखाद्या प्रदर्शनामध्ये चित्र, शिल्प किंवा इतर प्रकार इन्स्टॉलेशन्सचे वगैरे असतील, तर ते बघत असताना त्या कलाकृतीपर्यंत पोहोचण्याचा कलाकाराचा जो काही प्रवास आहे त्याच्याशी काही असोसिएशन काय आहे. मग ते भावनिक असेल किंवा विचाराच्या दृष्टीने असेल किंवा त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असेल, तर हे नातं समजून घेण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर त्या कलाकृतीच्या इंटेंटपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. आणि म्हणूनच प्रत्येकाचं जसं हस्ताक्षर वेगळं आहे तर तशी कलाकृती सुद्धा प्रत्येकाची वेगळी असते. हिरवा रंग प्रत्येकाने वापरलेला असेल, लँडस्केपमध्ये झाडं सगळ्यांनी रंगवली असतील, म्हणून सगळी चित्र एकसारखी होत नाहीत. मला एक गोष्ट अजून ॲड करावीशी वाटते. आपण जसं आधी म्हटलं की कुठल्याही गोष्टीचा मुद्दाम प्रयत्न केला तर तिथे ओरिजिनॅलिटी राहत नाही. तुम्ही ते करताय म्हणजेच ते ओरिजिनल असणार आहे. कुणासारखंही व्हायचा प्रयत्न करायचा नाही. आपण जे करतोय ते ऑनेस्टली करायचं, आपले 100% एफर्ट्स द्यायचे, मग ते नक्कीच आपलं ओरिजिनल असेल. अगदी बरोबर. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंट्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि आम्ही दोघं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिज्युअल आर्ट आवडणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आपण पुढे अशाच टॉपिक्सवरती डिस्कस करणार आहोत, त्यामुळे हा कंटेंट मिस करू नका. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. नमस्कार.